सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आज आपण मध्यम निकायमधील 81 क्रमांकाचं घटिकार सूत्र अभ्यासणार आहोत. तर या सूत्रामध्ये कौटुंबिक जीवन जगत असताना सुद्धा सुखी आणि समाधानी कसं राहता येईल याचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच लोकांची अशी शंका असते की आम्हाला घरगृहस्थी जीवन जगत असताना अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदारीतून मला धार्मिक जीवन जगण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला धार्मिक जीवन जगता येत नाही. पण हे सुद्धा अभ्यासानंतर आपल्याला लक्षात येईल की घरगृहस्थी जीवन जगत असताना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने धार्मिक आचरण करू शकतो आणि सुखी आणि समाधानाचं जीवन जगू शकतो. याचा एक आत्मविश्वास या अभ्यासानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तर नेहमीप्रमाणे या सूत्राची सुरुवात आहे. आयुष्मान आनंद सांगतात की असे मी ऐकले आहे, एकदा भगवान कोसलगंज प्रदेशामध्ये विहार करत असताना रस्त्याच्या एका बाजूला जाऊन तिथं थोडंसं स्मितहास्य करतात आणि स्मितहास्य केल्यानंतर साहजिकच आनंद जोडूनच ते पाहतात की भगवान बुद्ध स्मितहास्य करत आहेत. काय हेतू आहे, काय प्रत्यय आहे भगवान बुद्धाने स्मित केलेला आहे. भगवान बुद्ध तर कारणाशिवाय आणि उद्देशाशिवाय स्मित करत नाही. मग आयुष्मान आनंद हात जोडून भगवान बुद्धांच्याकडे जातात आणि भगवान बुद्धांना विचारतात काय हेतू आहे, काय प्रत्यय आहे, काय उद्देश आहे, काय कारण आहे आपण स्मितहास्य केलं. आणि भगवान बुद्ध तर कारणाशिवाय कोणत्याही प्रकारे स्मितहास्य करत नाही. तर भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंद, हा जो प्रदेश आहे, हे जे ठिकाण आहे, इथे प्राचीन काळी फार पूर्वी आधीच्या काळी इथं वेहलिंग नावाचे एक मोठं नगर होतं. अनेक दाट लोकवस्तीचं व्यापाराचं ठिकाण होतं. अशी ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये भगवान कश्यप सम्यक संबुद्धांनी जन्म घेतला होता आणि इथं विहार केलेलं होतं. काही काळ या शहराच्या बाजूला त्यांनी वास्तव्य केलेलं होतं. आणि हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी बसून सम्यक संबुद्धांनी, कश्यप सम्यक संबुद्धांनी भिक्खूंना उपदेश केलेला होता. आणि हे जेव्हा आनंद, आयुष्मान आनंद ऐकतात तेव्हा भगवान बुद्धांना विनंती करतात की हे जे ठिकाण आहे, एक सम्यक संबुद्धांनी इथं उपदेश केलेला होता. आता तुम्ही सुद्धा इथं बसून उपदेश करावा, जेणेकरून ही जी भूमी आहे ही 2 अनंत सम्यक संबुद्धांची देशनाभूमी होईल. असं म्हणून आपल्या अंगावरचं जे जीवन संघाटी आहे, ते संघाटी वर्षापूर्वी इथं वेहलिंग नावाचं एक नगर होतं आणि इथं काही काळासाठी कश्यप सम्यक संबुद्धांनी अनेक भिक्खूंना इथं बसून उपदेश केलेला होता. आणि हे जे कश्यप सम्यक संबुद्ध आहेत, त्यांचा जो घटिकार कुंभकार म्हणजे घटिकार कुंभार नावाचा एक उपस्थापक होता, अग्र उपस्थापक, जसं तर राहायची ती त्यांची सेवा करायची. आणि तो जो घटिकार कुंभकार होता त्याचा एक मित्र ज्योतिपाल मानवक, म्हणजे मानवक म्हणजे तरुण, ज्योतिपाल नावाचा ब्राह्मण तरुण त्याचा मित्र होता, सहाय्यक होता. कोणाचा? तो घटिकाचा. आणि जेव्हा तो घटिकार त्या ज्योतिपाल यांना सांगायचं की जे कश्यप सम्यक संबुद्ध आहेत त्यांना भेटूया, त्यांचं दर्शन घेऊया. आणि त्याचं दर्शन केल्यानं
लाभदायक आहे, अतिशय प्रसन्नदायक आहे आणि मला ते प्रेरित करणार आहे, आनंद देणार आहे. आणि चल आपण जाऊ आणि उपदेश ऐकू. तर तो जो ज्योतिपाल मालवक आहे, ज्योतिपाल नावाचा तरुण आहे, तो म्हणतो राहू दे. आणि त्या श्रवण मुंडन केलेल्या बुद्धांना, त्या मुंडकाला त्यांचा उपदेश ऐकून काय लाभ होणार आहे, राहू दे असं म्हणतो. मग तो जो घटिका आहे तो त्याच्यावर समाधान मानत नाही. तो पुन्हा दुसऱ्यांदा विनंती करतो की हे ज्योतिपाल, चल संबुधांचा उपदेश ऐकायला जाऊ. आणि त्यांच्याकडे जाणं खरंच प्रसन्नदायक आहे. आणि तिसऱ्यांदा सुद्धा तो ऐकत नाही. तो म्हणतोय की काय फायदा, काय लाभ होणार आहे त्यांच्याकडे झाल्याने. तर असं तो काही ज्योतिपाल ऐकत नाही. पण हा जो घटिका आहे तो मित्राप्रती का चांगली भावना असते. तो या देखील प्रकारे बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी त्या ज्योतिपालला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्योतिपाल काय करतो, नाकारत असतो. घटिका दुसरी एक युक्ती योजतात की घटिका म्हणतो की आपल्या बाजूलाच इथं नदी आहे, या नदीवरती आपण आंघोळीला जाऊ. आणि जे आंघोळीसाठी लागणारे चूर्ण आहे ते चूर्ण घेऊन दोघांनी संमतीने आंघोळीला जातात. तिथं मात्र येण्यासाठी तो ज्योतिपाल होकार देतो आणि ते आंघोळीला जातात चूर्ण घेऊन आणि आंघोळ करतात नदीमध्ये. आंघोळ करून तिथं आंघोळ झाल्यानंतर तो जो घटिका आहे तर तो जो घटिकार आहे तो ज्योतिपालला पुन्हा विनंती करतो की हे ज्योतिपाल, सौम्य म्हणजे प्रिय मित्र, तू चल माझ्यासोबत. जे कश्यप संबुद्ध आहे ते इथून जवळच आहे, जवळच वास्तव्य करत आहे, त्यांच्याजवळ जाऊ, आपण धर्म उपदेश ऐकू. तर पुन्हा तो ज्योतिपाल आहे तो नाही म्हणतोय. तो म्हणतोय राहू दे, आता त्यांचा उपदेश ऐकून काय लाभ होणार आहे. पण तो जो घटिकार आहे तो काय करतो, त्याच्या कपड्याचे जे कमरेला बांधलेले पट्टे असते त्या कमरेला बांधलेल्या पट्टीला हात घालतो आणि म्हणतो चल आता आपण जाऊ भगवान बुद्धांचा उपदेश ऐकू. तरी पण तो म्हणतो राहू दे, काय लाभ होणार आहे. पण तो घटिकार काय चिकाटी सोडत नाही आपली. तो पुन्हा काय करतो, दुसरी युक्ती योजतो. तो काय करतो, तो जो ज्योतिपाल आहे त्याच्या केसामध्ये हात घालतो, हळूवार आपल्या केसावरून हात फिरवतो आणि पुन्हा विनंती करतो, हे ज्योतिपाल चल आपण कश्यप संबुद्धांचा उपदेश ऐकू. तेव्हा मात्र ज्योतिपालाला आश्चर्य वाटतं. हा जो घटिकार कुंभार आहे तो कनिष्ठ जातीचा आहे. हा कनिष्ठ जातीचा असून, मी ब्राह्मण असून माझ्या केसामध्ये हा हात घालतो आणि ह्या नियमाचं उल्लंघन करून मला विनंती करत आहे, तर विशेष काहीतरी बाब असली पाहिजे. आणि तेव्हा तो चल मी येतो म्हणून होकार देतो. आणि अशा तऱ्हेनं आपण पाहतो की तो घटिकार कुंभार आहे तो यशस्वी झालेला दिसतो ज्योतिपाल आपल्या मित्राला सम्यक संबुद्धांच्याकडे उपदेश ऐकण्यासाठी. आणि दोघे मिळून कसं सम्यक संबुद्धांच्याकडे जातात आणि तिथं त्यांना अभिवादन करतात आणि एका बाजूला बसतात आणि कुशलमंगल विचारतात, आपलं कुशलमंगल सांगतात. ज्या काय विचारण्यासारख्या गोष्टी आहेत ते विचारून झाल्यानंतर भगवान बुद्धांना तो जो घटिकार आहे तो ज्योतिपालची ओळख करून देतो की हा माझा मित्र आहे, सहाय्यक आहे आणि याला धर्माचा उपदेश आपण करावा. तर जे बुद्ध आहेत कश्यप संबुद्ध त्यांनी खरोखर चांगला उपदेश करतात आणि त्या उपदेशाचा त्याच्या मनावर इतका परिणाम होतो, तो प्रसन्न होतो, उत्साही होतो, आनंदी होतो आणि आत्मकेंद्रित होतो. आणि
परत तो उपदेश ऐकून दोघे जण बुद्धांना प्रदक्षिणा घालून निघून जातात. येत असताना मात्र त्याच्या मनामध्ये प्रकाश पडलेला असतो. कोणाच्या? ज्योतिपालच्या. ज्योतिपाल त्या घटिकांना म्हणतो, हे सौम्य, एवढा चांगला उपदेश तू ऐकून सुद्धा, उपस्थापक असून सुद्धा तू प्रवचन का घेत नाहीस आणि त्यांच्यासोबत तू का राहत नाहीस? तर तो घटिकार म्हणतो, हे सौम्य ज्योतिपाल, तू आहेस, तू भक्त आहेस. माझे जे आई वडील आहेत ते अंध आहेत आणि ते माझ्याशिवाय त्यांची सेवा कोण करणार आहे? त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि यामुळे मी प्रवचन घेऊ शकत नाही. असं जेव्हा सांगतं तेव्हा ज्योतिपालला वाटतं की खरंच याची अडचण आहे. आणि नंतर मग ज्योतिपाल त्या घटिकाला जवळ इच्छा प्रकट करतो की मला प्रवचित होता येईल का? तर हे ऐकल्यानंतर घटिकार ठरवतात की याला पुन्हा बुद्धांच्याकडे घेऊन गेले पाहिजे. तर दोघे जण पुन्हा कसं सम्यक सद्गुरूंच्याकडे जातात आणि तिथं अभिवादन करून एका बाजूला बसतात. आणि जो घटिकार आहे तो मित्राला संबंधी सांगतो की याची इच्छा आहे, याला आपण प्रवचित करावं आणि याला धर्म उपदेश करावा. तर त्या विनंतीला संमती देऊन बुद्ध काय करतात, त्याला प्रवचन देतात. आणि प्रवचन दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने एक 15 दिवस प्रशिक्षण घेण्याला सुरुवात झालेली असते ज्योतिपालची. तेव्हा ज्योतिपाल त्या तिथं राहून धर्माचं प्रशिक्षण घेत असतात आणि कश्यप सम्यक संबुद्ध आहे ते वाराणसीला प्रस्थान करतात. 15 दिवसानंतर जेव्हा वाराणसीला कश्यप सम्यक संबुद्ध जातात तेव्हा तिथं वाराणसीमध्ये काशीराज किकी नावाचं एक राजाचं वास्तव्य असतं. म्हणजे तो तिथं राज्य करत असतो, काशीराज किकी. तर तो काशीराज किकीला समजते की तिथं कश्यप सम्यक संबुद्ध आलेले आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी तो राजा अनेक सजवलेल्या रथाने आपले जे सर्व सेवक असतात त्यांना घेऊन त्यांच्या विहारामध्ये जाण्यासाठी निघतो. आणि जिथंपर्यंत रथाने जाणं शक्य आहे तिथंपर्यंत रथाने जाऊन तिथून पुढे चालत जाऊन बुद्धांना भेटतो आणि वंदन करून एका बाजूला बसतो आणि विनंती करतो की भगवान बुद्ध मला उपदेश करावे. तर त्यांना धर्म उपदेश करतात कश्यप सम्यक संबुद्ध. आणि तो जो राजा आहे तो राजा सुखी होतो, समाधानी होतो, प्रसन्न होतो आणि तो विनंती करतो की बुद्धांना आपण माझ्या घरी भोजनाचं निमंत्रण स्वीकार करावं आणि माझ्या घरी यावं. मग मूक पद्धतीनं बुद्ध संमती होतात आणि त्याप्रमाणे तो राजा आपल्या घरी अनेक प्रकारचं व्यंजन वापरून अनेक प्रकारचे पदार्थ वापरून चांगल्या पद्धतीचं भोजन तयार करतो आणि भिक्षुसंघाला आणि बुद्धांना आमंत्रित करतो. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे तिथं जे कश्यप सम्यक संबुद्ध आहेत तिथं जातात राजाच्या घरी आणि राजा स्वतःच्या हाताने भिक्षुसंघाला आणि बुद्धांना यथेच्छ भोजन खाऊ घालतो. आणि भोजन झाल्यानंतर तो जो राजा आहे तो विनंती करतो की जो वर्षावासाचा राहिलेला काळ आहे तो आपण इथेच व्यतीत करावा. हे सांगितल्यानंतर जे कश्यप सम्यक संबुद्ध आहेत ते म्हणतात की माझ्या वर्षावासाचा काळ आता संपलेला आहे आणि मला इथे थांबता येणार नाही. तर परत राजा विनंती करतो की आपण हा वर्षाचा काळ आहे, वर्षावासाचा काळ तो इथंच व्यतीत करावा. तरी पण त्याला संमती देत नाही आणि तो तिसऱ्यांदा सुद्धा विनंती करतो. मग भगवान बुद्धांची शैली आहे की तिसऱ्यांदा जेव्हा विनंती करतो एखाद्या याचे तेव्हा त्याला काहीतरी उत्तर द्यावंच लागते किंवा स्वीकारच करतो. तर तिथं जे बुद्ध आहेत कश्यप सम्यक संबुद्ध ते सांगतात की माझा जो उपस्थापक आहे वेहडिंग गावामध्ये राहणारा आणि
मला तिथे जायचं आहे. का तर तो जो घटिकार आहे तो माझ्या चांगल्या पद्धतीने काळजी घेणार आहे. हे का सांगतात तर राजा तिसऱ्यांदा जेव्हा विनंती करतो तेव्हा राजा म्हणतो की माझ्यापेक्षा चांगली सेवा करणारा तुमचा कोण उपस्थापक आहे का, माझ्यापेक्षा चांगली काळजी घेणारा आणखी कोण आहे का तुमच्याकडे तुमच्यासोबत. तर तेव्हा भगवान घटिकार कुंभाराचं नाव सांगतात की वेळेन गावामध्ये हा जो घटिकार आहे तो माझा उपस्थापक आहे आणि इकडे मी वर्षावास करणार आहे. तेव्हा तो काशीराज टिके आहे तो अतिशय दुःखी होतो आणि त्याला वाटतं की विनंती करूनही भगवान इथं वर्षावास करत नाही. तर भगवान सांगतात की हे राजा मी इथं वर्षावास करत नाही म्हणून कदाचित तू दुःखी झाला असशील, पण जो घटिकार कुंभार आहे तो मात्र दुःखी होत नाही. तो दुःखी का होत नाही तर त्याच्यासाठी घटिकार कुंभाराचे काही गुण आहेत ते भगवान त्या महाराजाला सांगतात की हे महाराज हा जो घटिकार आहे तो बुद्धाला शरण गेलेला आहे, धम्माला शरण गेलेला आहे, संघाला शरण गेलेला आहे. तो प्राणी हत्या करण्यापासून विरत आहे, तो चोरी करण्यापासून विरत आहे, तो व्यभिचार करण्यापासून विरत आहे, तो खोटं बोलण्यापासून विरत आहे आणि तो व्यसनापासून विरत आहे. तो उत्तम प्रकारे शील संपन्न असा उपस्थापक आहे आणि अशा गुणांनी युक्त असा जो घटिकार आहे तो चार आर्य सत्याच्या प्रती कधीही शंका त्याच्या मनामध्ये नसतात. दुःख आर्य सत्याबद्दल तो कधीही मनामध्ये शंका वाटत नाही. दुःख समुदाय दुःखाच्या उत्पत्तीबद्दल तो कधीही शंका वाटत नाही. दुःखाला जी कारणं आहेत त्या दुःखाच्या कारणाबद्दल तो कधीही शंका मनामध्ये वाढत नाही आणि दुःख नाहीसं करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल पण कधी तो शंका मनामध्ये उत्पन्न करत नाही. असा जो घटिकार कुंभार आहे तो विशुद्ध चरित्राने शिकवान आहे, कल्याणकारी स्वभावाचा आहे. तो कधी माला धारण करत नाही, मणी गळ्यामध्ये वापरत नाही, हातामध्ये वापरत नाही. तो सोनं चांदी याचा कधी संग्रह करत नाही. तो एक वेळचं भोजन घेतो, एक वेळचं भोजन घेऊन तो चांगल्या पद्धतीने जीवनयापन करतो. स्वतः चांगल्या पद्धतीने जीवनयापन करत असताना जे अन्न खातापिता आहेत त्यांची देखील उदरनिर्वाहाची काळजी घेतो, त्यांचं देखील चांगल्या पद्धतीने पालन पोषण करतो. अशा पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने जीवन जगत असताना पुढचा गुण कसं बुद्ध सांगतात की हा जो घटिकार आहे तो आपल्या घरामध्ये असणारे जे येणारे उंदीर आहेत, कुत्रे आहेत त्यांच्यासाठी भांड्यामध्ये वाटाणे, मूग, वेगवेगळ्या डाळी जे धान्य असेल ते पात्रामध्ये ठेवतो आणि अशी मनामध्ये इच्छा बाळगतो की यांनी यावं, ह्याच्यातलं जे काही अन्नपदार्थ ज्यांना जे जे आवडतं ते खाऊन जावं, इतर इतर सोडून जावं. अशी असीम पाणी मात्र सुद्धा दया बाळगणारा हा घटिकार कुंभार आहे. आणि अशा ह्या घटिकार कुंभाराचे ओरंबीय 5 संयोजन नष्ट झालेले. आपण पाहतो की 11व्या क्रमांकाचं जे महासिंगान सुक्त होतं त्या सुत्तामध्ये सारीपुत्रांना उपदेश करताना भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जो 4 प्रकारची योनी सांगितलेली आहे ती अंडज योनी, जरायुज योनी, स्वेदज योनी आणि ओपपाती योनी. तर हा जो घटिकार कुंभार आहे इथं कश्यप सम्यक बुद्ध सांगतात की हा घटिकार कुंभार आहे. हा जी वरची 5 बंधनं आहेत तो मृत्यूनंतर ओपपाती जीवनामध्ये प्रवेश करेल
आणि याची जी बंधनं आहेत ती तुटलेली आहेत. तर औपपातिक जी योनी आहे म्हणजे औपपातिक याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण महाश्रीमंत सूत्रामध्ये ज्या 4 योनी जे 4 जीव जन्म घेतात त्या जीवासंबंधी आपण थोडंसं पाहू की पहिला आहे भगवान बुद्ध सांगतात की अंडज योनी. जो जीव आहे अंड्याच्या कवचाला पुढून जन्म घेतो जेणेकरून त्याला आपण पक्षी संबोधतो. पक्षी हा एक जीव असा आहे की तो अंड्यामधून जन्माला येतो. नंतर जरायुज योनी असं सांगितलेलं आहे. जरायुज योनी म्हणजे जो प्राणी मातेच्या गर्भाशयाला शोधून जन्म घेतो त्याला जरायुज योनी म्हटलं जातं. आणि नंतर स्वेदज योनी तिसऱ्या प्रकारची योनी सांगितलेली आहे. ती योनी किंवा तो जो जीव आहे तो जीव सडलेल्या मांसामध्ये मेलेल्या प्राण्यांच्या कुजलेल्या शरीरामध्ये उत्पन्न होतो. जेणेकरून एखाद्या फळामध्ये आपण पाहतो की किडा फळामध्ये फळ उघडल्यानंतर त्याच्यामध्ये किडा असतो. त्यानंतर फुलाच्या आतमध्ये किडा असतो. असे जे घाणीमध्ये दलदलीमध्ये जन्म घेणारे जे प्राणी असतात जे कीटक असतात त्या अशा प्रकारच्या कीटकांना किंवा अशा प्रकारच्या जीवांना जंतूंना त्यांना स्वेदज म्हटलेलं आहे. यांना आपण सहज महिलांना लक्षात येतो बघा डबा बंद असतो आणि त्या धान्यामध्ये आळ्या झालेल्या दिसतात. तो जो जीव आहे त्याला स्वेदज जीव म्हटलेला आहे. आणि नंतर बुद्धिझममध्ये औपपातिक योनी असा 4थ्या क्रमांकाचे जन्म सांगितलेला आहे. तो 4थ्या क्रमांकाचा जो आहे तो औपपातिक म्हणजे याला स्वतःच्या इच्छेनं जन्म घेणारा म्हणजे याला स्पॉन्टेनियसली बॉर्न म्हणतात की याला त्याच्या आई बापाच्या इच्छेने म्हणजे तो जिथं हवा तिथं जन्म घेऊ शकतो असं समजलं जातं. आता याचा आपल्याकडं कोणताही पुरावा नसल्यामुळे आपण या गोष्टी स्पष्ट करू शकत नाही. का स्पष्ट करू शकत नाही? आपण जे जीवन जगत आहोत अतिशय क्षुद्र जीवन आपण या पृथ्वीतलावरती अतिशय छोटा जीव आहोत आणि महाकाय जीव या जलाशयामध्ये समुद्रामध्ये जे आपण पाहू पण शकत नाही. दृष्टीला आपण न पडणारे असे जीव आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यासही नाही. वातावरणामध्ये अनेक जीव जन्माला येतात आणि मृत्युमुखी पडतात. त्या सगळ्या जीवसत्वांची आपल्याला कल्पना नसते. जसं पाण्यामध्ये आता संशोधनावरती काही जीव असे सापडले आहेत काही मासे काही प्राणी असे सापडले आहेत. त्यापैकी एक मासा असा आहे तो समुद्राच्या खोलवर तळामध्ये राहतो आणि स्वतःचं भक्ष्य शोधण्यासाठी स्वतः प्रकाश उत्पन्न करतो. स्वतः शरीरातून प्रकाश बाहेर टाकतो आणि तो जो पाण्यामध्ये प्रकाश उत्पन्न होतो त्या प्रकाशाच्या आधाराने आपलं भक्ष्य शोधतो. मग या गोष्टी आत्ता विज्ञानानं शोध घेतलेले आहेत. पण ह्या औपपातिक जो जीव आहे तो सत्व आहे जो प्राणी मनुष्य औपपातिक जीवनजन्म धारण करणार आहे याचा जो अभ्यास आहे तो भगवान बुद्धांच्या काळात चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा. आता आपण त्या गोष्टीवर बिलीव्ह करू शकत नाही पण ही गोष्ट नाकारू पण शकत नाही कारण ही ब्रह्मांड ही पृथ्वी हे जीवसृष्टी आहे ही अथांग आहे. तर या पद्धतीनं हा जो घटिकार कुंभकार आहे तो संयोजन नष्ट केल्यामुळं तो औपपातिक जीवनामध्ये तो येईल आणि पुन्हा जन्म घेणार नाही. म्हणजे पुन्हा जन्म घेणार नाही कशा अर्थानं की तो पुन्हा दुःख भोगण्यासाठी हे दुःखमय शरीर धारण करणे असं पण सांगितलेलं आहे. तर ही 5 संयोजनं आपण पाहू की जे सत्काय वृत्ती आहे त्याला पहिलं संयोजन म्हटलेलं आहे. जे काळेला सत्य समजलं काळेला मी समजलं त्याला सत्काय वृत्ती म्हटलेलं आहे. हे पहिलं बंधन आहे पहिले संयोजन आहे ते तुटलेलं आहे. नंतर विचिकिच्छा हे दुसरं संयोजन आहे. विचिकिच्छा म्हणजे शंका कुशंका म्हणजे बुद्धांच्या प्रती शंका ब्रह्मांच्या प्रती शंका संघाप्रती शंका आणि जो काय बुद्धांचा उपदेश आहे त्याच्या प्रती शंका. असं शंका घेणारा जो व्यक्ती आहे तो धार्मिक जीवनामध्ये पुढे प्रगती करू शकत नाही. आणि जो
बुद्धांच्या प्रती श्रद्धावान आहे, धम्माप्रती श्रद्धावान आहे, संघाप्रती श्रद्धावान आहे, धर्माच्या उपदेशाप्रती श्रद्धावान आहे, त्या माणसाचं हे बंधन विचिकित्सा शंका कुशंका नष्ट झालेले असतात. हे दुसरं बंधन तुटलेलं असतं. आणि तिसरं बंधन जे आहे ते शीलव्रत ब्राह्मण असतं. तर शीलव्रत म्हणजे जो कुठल्याही प्रकारचं शील धारण करत नाही, म्हणजे जे दुसऱ्यांसाठी तो शील पालन करत नाही, तो स्वतःच्या धार्मिक उन्नतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी शीलाचे आचरण करतो. म्हणून त्याला शीलव्रत कुठल्याही प्रकारचं व्रतस्थ राहण्याची गरज नाही, तो नेहमी शील पालन करण्यासाठी आग्रह असतो. म्हणून हे तिसरं पण बंधन त्याचं तुटलेलं असतं. आणि चौथं जे बंधन आहे त्याचं कामछंद हे बंधन आहे. म्हणजे जे 5 इंद्रियांच्या मार्फत ज्या गोष्टींचा आपण लाभ घेत असतो, ज्या गोष्टींच्या मार्फत आपण जीवनयापन करत असतो, त्याच्यामध्ये कधीही तो आठवण राहत नाही, आसक्त राहत नाही. त्याला कामछंदाचं हे बंधन तुटलेलं असतं. आणि शेवटचं आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे जे द्वेष भावना असते, क्रोधाची भावना असते, ते बंधन तुटलेलं असतं. अशी ही 5 बंधनं आहेत त्या घटिका कुमाराचे तुटलेले आहेत असं कश्यप बुद्ध सांगतात. आणि नंतर ह्या घटिका कुमाराबद्दल कश्यप बुद्ध सांगतात की एकेकाळी मी विहार करत असताना ह्या घटिका कुमाराच्या घरी गेलो. त्यांचे आई वडील घरी होते, ते अंध होते. आणि तिथं त्यांना मी म्हणालो, हंत हा भार्गव कुठे गेलेला आहे. हंत म्हणजे आदरार्थी, त्या अंध माता पित्यांच्या आदरापोटी हंत नावाने त्यांनी संबोधलेला आहे. आणि हा भार्गव कुठे गेलेला आहे. भार्गव ह्या मुलगा या अर्थाने, किंवा तो धार्मिक मार्गामध्ये तो प्रतिष्ठित आहे, धार्मिक जीवनामध्ये तो स्वतःमध्ये चांगली प्रगती करत आहे, अशा व्यक्तीला भार्गव म्हटलं जातं. तर भार्गव हा कुठे गेलेला आहे विचारपूस करतात. तर ते अंध माता पिता सांगतात की हा जो आमचा मुलगा आहे तो आत्ताच भोजन करून जे काय भात आणि जे काय व्यंजन घालून तयार केलेलं आणि पदार्थ घालून तयार केलेलं जे सूप आहे ते घेऊन अन्नदान करण्यासाठी तो आत्ताच निघून गेलेला आहे घरातून, असं सांगतात. तर जे कश्यप बुद्ध आहेत ते स्वतः तिथं राहिलेलं जे आहे भांड्यामध्ये ते स्वतः घेतात आणि तिथं पोटभर जेवून तिथून बाहेर पडतात. आणि जेव्हा पुन्हा थोड्या वेळाने तो घटिकार आहे तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर पाहतो तो भांड्यातलं जे भात आहे, जे जेवण आहे ते संपलेलं दिसतं. आणि तो आपल्या अंध माता पित्यांना विचारतो की ही भांडी मोकळी कशी झालेली आहे, त्यातलं अन्न कुठे गेलं. तर ते जे अंध माता पिता आहेत ते असं भगवान घरी आले आणि त्यांनी स्वतः आम्ही सांगितल्यानंतर भोजन करून गेलेले आहे. तर त्याला इतका आनंद होतो घटिकार कुमाराला की काय लाभ आहे, काय सुलाभ आहे, आणि प्रत्यक्ष भगवान माझ्या घरी येऊन भोजन करून गेलेले आहे. आणि खरंच त्यांना त्या आनंदामध्ये एक 15 दिवस सुखा समाधानाचे चांगलं जीवन त्यांनी त्या स्मृतीला घेऊन करतात. आणि त्यांच्या आईवडिलांना देखील एक आठवडाभर त्या गोष्टीचा आनंद, त्या गोष्टीमध्ये ते रममाण राहतात. नंतर काही काळानंतर परत एकदा असा प्रसंग येतो आणि जे कश्यप बुद्ध आहे ते भगवान पुन्हा त्यांच्या घरी जाण्याची वेळ येते. आणि जेव्हा घरी जातात तेव्हा देखील तो घटिकार घरी नसतो आणि विचारपूस केली जाते, हा भार्गव कुठे गेलेला आहे. तर त्याच्या अंध माता पिता सांगतात की आत्ताच उकळामध्ये जे ताजं काढलेलं अन्न आहे, कुटलेलं अन्न आहे, त्याला ते चांगल्या प्रकारे शिजवून सूप तयार करून ते दान करण्यासाठी हा निघून गेलेला आहे आमची मुलगा. तेव्हा कश्यप बुद्धांना खरोखर आश्चर्य वाटतं की हा स्वतःचं माता पित्याचं पालन पोषण करून स्वतः चांगल्या पद्धतीने जीवनचर्या जगून हा अन्नदान सुद्धा करत आहे. आणि ते तिथं समाधानानं स्वतः भोजन करून निघून जातात. पुन्हा ते घटिकार घरी जेव्हा येतो विचारपूस करतो तेव्हा आई वडील सांगतात की भगवान कश्यप समृद्ध आलेले होते आणि भोजन करून गेलेले आहे. आणि अशा पद्धतीनं
पुन्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये ते 15 दिवस आठवडाभर चांगल्या पद्धतीने व्यतीत करतात. पुढे जाऊन आपण पाहतो की हा जो घटिका कुंभार आहे तो अशा पद्धतीनं जीवन जगत असताना एक प्रसंग पुढे आणि सांगतात की एक वेळ जे कस्तुरबा समृद्ध आहे त्यांची जी गंधकुटी आहे ती गंधकुटी पावसाळ्याच्या दिवसामध्ये गळत असते. गळत असताना जे भगवान कस्तुरबा आहे ते भिक्खूंना सांगतात की तुम्ही जा आणि जो घटिकार आहे त्याच्या घरून थोडं गवत आणा आणि ह्या कुटीवरती घाला जेणेकरून ही कुटी गळणार नाही. तर जे भिक्खू आहे ते घरी जातात आणि पाहतात तर त्याच्या घरावरती तिथे घालण्यासाठी कुटीवरती गवत शिल्लक नसतं आणि ते सांगायला परत जातात भिक्खू की असं तिथं काही गवत दिसत नाही. पण जे घराचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती मात्र चांगल्या नवीन गवत घातलेलं दिसतं. तर जे बुद्ध आहे ते सांगतात की तुम्ही जा आणि ते गवत घेऊन या. तर ते भिक्खू जातात आणि ते प्रवेशद्वाराचं गवत काढत असतात. तेव्हा आवाज होतो आणि ती अंगमाता असते ती म्हणते की कोण आमचं घर उजाडत आहे, आमच्या घराचं गवत कोण काढत आहे. ती आवाज होतो. तर भिक्खू सांगतात की असं जे बुद्ध आहे त्यांची कुटी आहे ती गवत आहे आणि त्याच्यावरती घालण्यासाठी आम्ही गवत काढत आहोत. तर ती म्हणते की हे भद्रमुखो म्हणजे हे चांगल्या चेहऱ्याचे आनंदी चेहऱ्याचे भिक्खू आहात तुम्ही आणि सगळंच घेऊन जा असं म्हणते. तर ते गवत जे आहे ते घेऊन जातात आणि त्या कुटीवरती घालतात आणि ती कुटी गळायची बंद होते. आणि जो घटिकार कुंभार घरी येतो आणि पाहतो तो प्रवेशद्वारावरचं गवत आहे ते सगळं काढलेलं दिसतं. मग तो माता पित्यांना विचारतो की आपलं घर कोण उजाडलं, घराचं गवत कोणी नेलं. तर ते सांगतात की असं बुद्धांची कुटी गळत होती आणि त्या गवत इथून घेऊन गेला. आणि तो फार आनंदी होतो की माझ्या घराचं गवत आहे तो भगवंतांच्या संरक्षणासाठी वापरलं गेलेलं आहे. आणि त्या आनंदामध्ये तो प्रबोधित होऊन तो त्या आनंदामध्ये चांगल्या पद्धतीने महिनाभर 15 दिवस त्या आनंदामध्ये ते कुटुंब राहतात. अशा पद्धतीनं ते काशीराजला सम्यक समृद्ध जे आहे कश्यप सम्यक समृद्ध ते सांगत असतात त्याचे गुण आणि राजाच्या मनात प्रकाश पडतो. खरंच हा घटिकार कुंभकार आहे तो किती श्रद्धावान आहे, तो खरंच उपस्थापक होण्याच्या लायक आहे. तेव्हा तो काशीराज कुमार आहे राजा तो 500 बैलगाड्या भरून ते घटिकार कुंभाराच्या घरी अन्न पाठवतो. अन्न म्हणजे तांदूळ असेल आणि ज्या डाळी असतील जे खाण्यायोग्य गोष्टी असतील तो ते भेट म्हणून पाठवतो. आणि जेव्हा त्या घटिकार कुंभाराच्या घरी त्या 500 बैलगाड्या जातात आणि सांगतात की असं तुम्हाला हे भेट म्हणून पाठवलेलं आहे राजाने. तर तो घटिकार कुंभार म्हणतो की राजालाच ह्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण राजाचं काम आहे ते मोठं आहे. राजाला अनेक लोकांना जगवावं लागतं आणि त्यांना खूप कामं असतात. त्यांच्यासाठी या 500 बैलगाड्यांचं जे भरलेलं जे धान्य आहे सामग्री आहे ती त्यांनाच राहते आणि त्यातलं काही न घेता तो परत करतो. आणि इथं भगवान सम्यक समृद्ध जे गौतम बुद्ध भगवान सम्यक समृद्ध आहे ते आनंदाला सांगतात की हे आयुष्यमान आनंद जो ज्योतिपाल मानव होता तो मी होतो. आणि तिथं जो आनंद आहे आयुष्यमान आनंद हे भगवान बुद्धांचं अभिवादन करतात आणि हे सूत्र इथं संपतं. असं एक चांगल्या प्रकारे हे सूत्र अभ्यासत असताना काही या सूत्राची वैशिष्ट्य मला खूप आवडली. त्यापैकी त्या वैशिष्ट्यांचा थोडा उल्लेख इथं करावा असं वाटतो की या सूत्रामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं वाटतं की हे जे आयुष्यमान आनंद आहे हे भगवान बुद्धांच्या सोबत राहून भगवान बुद्धांच्या छोट्या छोट्या
गोष्टींच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. जेव्हा पहिल्यांदा भगवान रस्त्याच्या कडेला राहून स्मित केलं तेव्हा बारकाईने आनंद पाहत होते की भगवान इथं का थांबलेले आहे, का स्मित केलं, आणि त्यांची जिज्ञासा वृत्ती होती ही खूप महत्त्वाची होती. ते स्मित केलेलं त्याचं जे उकल करण्यासाठी विनंती करणे आहे. जर त्यांनी विनंती केली नसतं किंवा दुर्लक्ष केलं असतं किंवा पाहिलंच नसतं, दुसरीकडे त्यांचं लक्ष असतं, तर हा उद्देश, हा जो कश्यप सम्यक संबुद्धांचा जो उल्लेख आहे तो इथं आला नसता आणि तो आपल्याला समजला पण नसता. तर आनंदांचा हा गुण खूप महत्त्वाचा वाटतो. हे एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की जे गौतम बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, त्यांच्या पूर्वी जे 27 बुद्ध होऊन गेले त्याचा एक पुरावा यामध्ये सापडतो. 27 बुद्धांचा जरी उल्लेख नसला तर हे जे कश्यप सम्यक संबुद्ध आहेत हे 27व्या क्रमांकाचे आहेत आणि जे गौतम बुद्ध आहेत जे आपण आता अभ्यासतो ते 28व्या क्रमांकाचे आहेत. तर याचे उदाहरण आपण हाययान आणि हियान जे चीनी प्रवासी होते त्यांनी जी आपली डायरी लिहून ठेवली त्या डायरीमध्ये ह्या 27 बुद्धांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि जिथं कर्नाटकमध्ये कलहर्ली नावाचे एक तिथं विहार आहे, त्या विहारामध्ये एक शिलालेख सापडला. त्या शिलालेखमध्ये जे 26व्या क्रमांकाचे कोलागमन बुद्ध होते आणि जे 27व्या क्रमांकाचे कश्यप बुद्ध होते त्यांचा उल्लेख तिथं कोरलेला दिसतो. आणि जे सम्राट अशोकाने अनेक प्रकारचे शिलालेख लिहिले त्या शिलालेखामध्ये पण जे बुद्ध होऊन गेले त्यांच्याबद्दलचा उल्लेख दिसतो. आणि आपण पाहतो की इंडियन आर्किओलॉजीच्या वेबसाईटवर पण ह्या 27 बुद्ध होऊन गेलेल्यांचा पुरावा पाहतो. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हे जे कश्यप सम्यक संबुद्ध आहे ते भगवान बुद्धांच्या 100 वर्ष पूर्वीचा काळ आहे यांचा. आणि यांच्या अस्थी आज देखील नेपाळमध्ये आपल्याला एका विहारामध्ये सापडतात. हा एक पुरावा आहे. आणि ह्या सूत्रामध्ये हे महत्त्वाचं मला वाटलं, हे वैशिष्ट्य. नंतर आपण पाहतो की हा जो ज्योतिपाल आहे तर या सूत्राचं वैशिष्ट्य मला हे वाटतं की आपल्यासोबत जो मित्र आहे ज्योतिपाल तो सन्मार्गावर यावा, त्याला धार्मिक आचरणामध्ये प्रगती करता यावी यासाठी जो खटाटोप होता घटिकार कुंभाराचा, तर त्याला विनवणी करणं असू दे, एकदा 2 वेळा 3 वेळा त्याच्या कमरेच्या पट्ट्याला हात घालून विनवणी करणे असू दे, किंवा इथं आणखी एक पुरावा सापडतो की तेव्हाच्या काळी सुद्धा जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती. कारण तो स्वतः म्हणत आहे ज्योतिपाल, मी ब्राह्मण असून, हा खालच्या जातीचा असून माझ्या केसामध्ये हात घालून, म्हणजे इथं व्यवस्थेचं उल्लंघन केलेलं आहे जेणेकरून हा सन्मार्गावर यावा. हा एक पुरावा इथे सापडतो जाती व्यवस्थेचा. आणि हा जो घटिकार आहे तो मित्राप्रती पण तो श्रद्धावान आहे आणि शीलवान आहे. तो मित्राला पण चांगल्या पद्धतीने सन्मार्गावर आरूढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याला खरंच सन्मार्गावर आणून त्याने आपलं कार्य पूर्ण केलेलं दिसतं. नंतर जो शेवटचा जे महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं, हा जो घटिकार आहे तो फार श्रद्धावान उपासक आहे. इथं एक महत्त्वाचा पुरावा भगवान बुद्ध देतात की हा जो घटिकार आहे चांगल्या पद्धतीने शीलाचरण केल्यामुळे तो 5 संयोजन करू शकतो आणि उपपाती जीवन धारण करून अनंत पदापर्यंत जाण्यासाठी हा लायक आहे. मग गृहस्थी जीवन जगणाऱ्याला सुद्धा अशा चांगल्या पद्धतीने धार्मिक जीवन जगता येतं, त्यामुळे जीवन जगता येतं. याचे मातापिता आज आहे तरी तो आपला उदरनिर्वाहाचं काम करून आपलं कुटुंब चालवून तो दान करण्याची भावना मनामध्ये बाळगतो. हे जे चांगले गुण आहेत ते घटिकार कुंभाराचे ह्या सूत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. अशा चांगल्या खूप चांगल्या गुणांनी युक्त असं हे सूत्र होतं आणि हे सूत्र वाचत असताना मी खरंच एक चांगला एक मला आनंद वाटत होता की पुन्हा पुन्हा हे सूत्र अभ्यास करावा, अशा पद्धतीचे उद्देश ऐकावे आणि याचा आपल्या जीवनामध्ये खरंच आपण उपयोगात आणावा आणि आपण पण चांगल्या पद्धतीने धार्मिक जीवन जगावं आणि इतरांना पण या गोष्टीचं आपल्याला सांगता यावे ही मनोकामना होती आणि ती आज पूर्ण झाली असं मला वाटते. धन्यवाद सर्वांचे.